यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. सरांना मी विनंती करतो या पुरस्काराच्या निमित्तानं 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्यात. 2700 कोटीची संस्था चालवणारा आमचा माध्यमिक शिक्षक आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे आमचे चुलते साहेबराव पवार सर यांनी देखील या बँकेचं चेअरमनपद भोगलेलं आहे. याचाही सार्थ अभिमान आम्हाला निश्चित आहे. नंदकिशोर गायकवाड सर. छत्रपती परिवाराच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ आणि गुरुजन, 2.5 ते 3 मिनिटाचा वेळ आहे. बँकेचा चेअरमन आहे, त्यामुळे माझ्यासाठी 1-1 सेकंद महत्त्वाचा आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व गुरुजन, आज या मनोगतामध्ये फक्त मला 2 गोष्टी आपल्या समोर मांडायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षकांची एक खूप मोठी सुशिक्षित ताकद आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसते. आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं की प्राथमिक शिक्षकांचे खूप मोठं संघटन महाराष्ट्रामध्ये आहे. आमचा माध्यमिक शिक्षकांचा संपर्क थोडासा त्या मानानं कमी असतो. गुरुजींच्या रूपानं आज गुरुजींनी हे जे गेली 24 वर्ष म्हणजे जवळपास 2 तप हे काम चालू ठेवलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुणीजनांना ते पुरस्कार देत आहेत, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकतायत, याचं कौतुक वाटतं. आणि त्याहीपेक्षा दुसरी गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, बोलणारे शिक्षक खूप असतात. म्हणजे प्रत्येक व्यवसायाचं एक भांडवल हे बोलणं असतं, पण लिहिणारे शिक्षक खूप कमी आहेत. आणि त्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार गुरुजी लिहितायत, त्यांचं पुस्तक प्रकाशन होतं आहे. मला वाटतं आम्हाला सर्वांना मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा हे पुस्तक प्रकाशन माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या काही व्यथा असतील, वेदना असतील, भावना असतील, या लोकांपुढे येणार आहेत. हा पहिला भाग मला या ठिकाणी व्यासपीठावरती मांडायचा आहे. आणि दुसरा एक भाग आहे की पुस्तकाला जे दिलेलं नाव आहे चक्रव्यूहात अडकलेलं शिक्षण, या नावातूनच लक्षात येतं की आमचा आजचा शिक्षक हा अभिमन्यू झालेला आहे. महाभारतातला अभिमन्यू चक्रव्यूहात शिरला होता, पण चक्रव्यूहातनं बाहेर पडायचं त्याला माहीत नव्हतं. आमचा शिक्षक हा अभिमन्यू नाही, आमचा शिक्षक हा श्रीकृष्ण आहे. जसा तो चक्रव्यूहात शिरू शकतो तसं ते चक्रव्यूहसुद्धा भेदू शकतो. हा साक्षात्कार आमच्या शिक्षकाला होणं गरजेचं आहे. आम्हाला मेंढरांसारखं राहून चालणार नाही. समाजामध्ये पाहिलं तर एक गोष्ट असते की आमचा शिक्षक हा सरळ व्हाईट कॉलर स्ट्रेट फॉरवर्ड नाकासमोर चालणारा असतो, पण आमचा शिक्षक हा नुसता पुढे चालणारा नाही तर समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. ही प्रतिमासुद्धा आम्हाला आमच्या समाजापुढे उभी करावी लागणार आहे. आणि आम्हाला जो चक्रव्यूह या व्यवस्थेनं निर्माण केलेला आहे तो चक्रव्यूहसुद्धा आम्हालाच भेदावा लागणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्यापुढे हे आवर्जून मांडावं असं वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली. या 2.5 मिनिटामध्ये मला जे काही आपल्यासमोर मनोगत मांडायचं होतं ते मांडलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांचं आभार, आपण सर्वांचं, आणि या विशेषतः ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार होतोय त्या सर्वांना अभिनंदन. पुन्हा एकदा व्यासपीठाला धन्यवाद.